आपण आपल्या शहराध्यक्षा माननीय रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभ हस्ते आता संपन्न केलेला आहे। या कार्यक्रमानंतर या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। विशेष करून आपले शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर आणि आपल्या प्रभागाचे चारी उमेदवार, त्यांच्यासोबत आमच्या शहराच्या सरचिटणीस सुधाताई अळीमोरे, आमच्या क्रीडा प्रकोष्ठचे यशवंतजी पात्रूड आणि या निवडणूक कार्यालयाचे प्रमुख आपले अंबादास बोगा या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि या ठिकाणी प्रास्ताविकेत बोलताना एवढंच करतो की या ठिकाणी आपल्या शहरामध्येचे दमदार आमदार त्यांच्या विविध अनेक विकास कामांच्या माध्यमातून या ठिकाणी 14 कोटीचे विकास कामाचा शुभारंभ या एका वर्षात केलेला आहे। संपूर्ण शहरभरात जवळपास 100 कोटीचे विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत। शहरातील विकास कामं म्हणजे दररोज पाणी पुरवठा आपल्याला मिळावा याकरता ते सतत प्रयत्नशील आहेत। त्याकरता लागणारा दुहेरी पाईपकरणचा पूर्णत्वास नेणे आणि त्याकरता वनविभाग लागणारा जागा जे आपले जलवितरण सुधारणा करण्याकरताची रक्कम 892 कोटी रुपये अशा अनेक तरतुदी त्यांनी आपल्या दमदार भाषणातून किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी मंजूर करून घेतल्या, त्यांच्या टेंडरी निघाल्या आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली आहे। आणि आमदारकीची शपथच घेतलेली आहे की त्यांच्या पुढील आमदारकीच्या वेळी जेव्हा मतदान मागायला येणार आहे त्यावेळी तुम्हाला दररोजचा पाणी पुरवठा होईल अशा प्रकारचा त्यांनी विडंब उचललेला आहे। आणि ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान आपला भारत देश विकसित व्हावा प्रयत्न करत आहेत, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विकसित महाराष्ट्र करत आहेत, तशीच संकल्पना घेऊन आपल्या सोलापूर शहर मध्येचे दमदार आमदार आणि लोकप्रिय असलेले आपले दादा देवेंद्र दादा कोटे हे संकल्प घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी सोलापूर शहराला ई-बस मिळायचं असो किंवा अन्य काही म्हणजे स्मार्ट सिटीच्या योजनेतून जे काही रखडलेले कामे असतील सगळं पूर्ण नेण्याचं काम ते तत्परतेने करत आहेत। आणि आपल्याला ते निवडून आल्यापासून 1 वर्षभरात तुम्हाला या प्रभागात आणि शहर परिसरात अनेक विकास कामे होताना दिसत आहेत। या विकासाच्या जोरावरच आपण आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या ताकदीवर आपण मतदारांना या ठिकाणी आवाहन करत आहोत किंवा दिसलं कमळ माग शिक्का, दिसलं कमळ माग शिक्का एवढंच। आपल्याला कमळ हाच उमेदवार आहे, उमेदवार कुठला जाती पंथ धर्माचा नसून कमळ हाच आपला उमेदवार आहे असं या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद। शहर मध्य रोहिणीताई यांना मी नमस्कार करते आणि माझे महापौर यांना यजमानताईंना पण नमस्कार करते आणि पाटील सर नेपाळी सर। मी प्रभाग 18 मधून मी इलेक्शन लढवीत आहे। त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून मी इलेक्शन लढवीत आहे। मग सर्वजण सहकार्य करत मला निवडून द्यावे ही इच्छा बाळगते। पुढे जाऊन मी असे काम करणार आहे की प्रत्येक महिला काहीतरी काम करावं आणि मी जेवढं सगळं मी सर्वे केलेलं आहे मग ते मला काम पूर्ण ह्या पक्षाकडून करून घेण्याचं मी आश्वासन देते। त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली, मला उमेदवारी म्हणून या भागाचं नेतृत्व करण्याची संधी दिली। ताई आज 100 नगरसेवकांची जागा आहे तर 1300 अर्ज ताई आपल्याकडे आणि आपला अनुभव असा आहे ताई की आपण जेव्हापासून अध्यक्षाने पोस्ट घेतलाय ताई प्रत्येक कार्यक्रम यशस्वी केले, म्हणजे ते राज्य सरकारचे असू दे केंद्र सरकारचे असू दे किंवा केंद्राने राज्याने कुठली योजना राबवली असेल ते लोकांकडे पोहोचण्याचा आपण या कालावधीत प्रयत्न केला। ताई आपल्याला मानावं लागतं एक महिला अध्यक्ष राहून संघर्ष करून 1300 इच्छुक उमेदवार असताना मला ती संधी दिली आहे। मी तुमचा विशेष आभार आहे।
भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी आणणे एवढं सोपं नाही. आणि मला ह्या भागात आपण संधी दिली, मी नशिबात आहे त्या भागाचा नेतृत्व हेमंताईंनी 4 वेळा केला आणि सिनियर नगरसेवक पाटीलचा पण 2 वेळा केला. आता माझी मी निवांत काय म्हणजे यांच्या जोरावर यांच्या आशीर्वादावर मी निवांत आहे ताई, हे 2 आहेत आणि यांच्या जोरावर यांच्या आशीर्वादावर मी चांगल्या मताने येणे आशा आहे मला. आपण इथं काम करत असताना लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. तर या प्रभागाचा अनुभव घेतला तर या प्रभागामध्ये 13 कोटी रुपयाचे काम मंजूर झाले. 24-25, 25-26 मध्ये 147 कोटी रुपयाचे काम मंजूर झाले. तर आपण ज्या प्रभागामध्ये आता काम करतोय, आपण आता कार्यक्रम करतोय ते 13 कोटी रुपये झाले. समोरच्या बाजूला 13 नंबर वॉर्ड मध्ये 8 कोटी आहे, 9 नंबर वॉर्ड मध्ये 10 कोटी आहे आणि 9, 12, 13, 18 एकूण या 4 प्रभागामध्ये 40 कोटी रुपये काम मंजूर झाले आहे. आणि MIDC मध्ये विशेषतः 55 कोटी रुपयाचे कामं झाले. म्हणजे जिथं हातमाग आहे, जिथं यंत्रमाग आहे, जिथं बीडी उद्योग आहे, जिथं जास्तीत जास्त रोजंदारी उपलब्ध होतात महिलांना आणि कामगारांना, अशा भागात देवेंद्र दादांनी मोठ्या प्रमाणावर निधी या 2 वर्षात आणलेत आहे. आम्ही निश्चित काय आहे की देवेंद्र दादा त्यांच्या कामाच्या जोरावर आणि मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये त्यांच्या ताकदीच्या जोरावर करोडो रुपयाचा फंड या शहरमध्येच्या इतिहासात कधी नाही आणले, आता आणायला लागले. आणि त्या भागाचा मला नेतृत्व करण्याची संधी भेटली आहे. मी नशिबाने नाही, मला संधी मिळाली. मी या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी प्रदेश, भारतीय जनता पार्टी सोलापूर यांचा आभार व्यक्त करतो. मला संधी दिली आणि मला या एक राजकीय पुनर्वसन केलं जाईल. एवढं सोपं नव्हतं ते. मी तुम्हाला हात जोडून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या प्रचार कारणाच्या उद्घाटन प्रचार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तुम्हा आम्हा सर्वांच्या लोकप्रिय अध्यक्ष रोहिणी तडवळकर, त्याचप्रमाणे संतकृष्ण सुधाते अग्निमोरे, त्याचप्रमाणे आम्ही 4 उमेदवार, त्याचप्रमाणे आमचे निवडणूक प्रमुख अंबादास भोगा, जकापाला कांबळे, दिनेशजी गोटे, जयंती साळुंके, सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माता भगिनींनो, आता त्यांनी खऱ्या नौक्या उमेदवारांना बोलण्यासाठी दिली. हीच भाजपमध्ये फक्त भाजपमध्ये हेच शिकवलं जात आहे की नौक्यानं संधी द्यायचं आहे, त्यांना पुनर्वसन करायचं आहे. ते फक्त भारतीय जनता पार्टीने घडत आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने मला 2दा तुम्ही इथं उमेदवार मिळाली. 2ही वेळा मी तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो. त्यानंतर 4दा उमेदवार दिले, त्यांना देखील तुम्ही आपण जेव्हापासून हातभार झाला तेव्हापासून त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून कुठल्याच दुसऱ्या पक्षाचा निवडून आलेला नाही. हे गर्वाने सांगावं लागत आहे. कारण कार्यकर्त्यांच्या जीवावर व पक्षाच्या कामावर, ध्येय धोरणावर आपण हा विकास करत असताना आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकपदी त्या जनतेने आपल्याला सातत्याने निवडून दिला. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना माझी विनंती आहे, जे काय आपले जुने ज्येष्ठ लोक कार्यकर्ते असतील त्यांना पुनर्वसन आपण कुठल्याही माध्यमातून करावा. कारण शेवटी कार्यकर्त्यांचा पक्ष आपण बोलला जातोय. मी देखील लहानसा कार्यकर्ता वार्डाच्या अध्यक्षापासून इथपर्यंत प्रवास केलो ते आणि जेवणाचे देखील सातत्याने आपण पाहता महापौर झाल्या मला देखील पक्षाने सभागृहात करण्याची संधी दिली. त्यामुळे येणारे ह्या दोन्हीला मी काही सांगू इच्छितो की ह्या दोन्ही नौके उमेदवारांना असू द्या, जे पक्षाने जे दिलेली भूमिका निश्चितपणे टणाटूपणाने आम्ही निवडून येण्याचा निश्चय केलेला आहे आणि ते आपण निश्चित पार पाडू. एवढंच करता विनंती आहे, आपण कोणाच्याही बळी न पडता, कुठल्याही गोष्टीला न घाबरता पक्षाच्या ध्येय व विकासाकडे पाहून आपल्याला त्या शहरामध्ये 3 आमदार लाभलेले आहेत. त्यामुळे आपल्या पुढे कुठल्या आव्हानाला आपण कुठे समोर जात असताना सहजरित्या विकासाच्या जोरावर आपण जाऊया. केंद्र शासनाची योजना असू द्या, राज्य शासनाची योजना असू द्या, आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये जे काही राहिलेली कामं असू ते निश्चितपणे वार्डाचा विकास आपण निश्चित करू. आणि आज आपण इथं आला, आम्हाला जो शाबासकीचा थाप दिला
निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी त्याला सांगतो, तुम्ही सत्कार येताना चारी उमेदवार सत्कार आपण घ्यावा ही जनतेची आशीर्वादाने सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. पुनश्च त्या चारी उमेदवारांना आपल्याला हात जोडून विनंती करतो की समाजाचे चिन्हावर बटन दाबून चारी उमेदवारांना आपल्याला महानगरपालिका पाठवावी ही कळकळीची विनंती करतो. माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 18 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे. या उद्घाटन प्रसंगी आमचे सर्व आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षा आमच्या ताई रोहिणीताई, तसेच आमच्या सुधाताई आणि चारही उमेदवार शिवानंदना पाटील, तसेच प्रशांतदादा पल्ली आणि राजश्रीताई दोडवणी आणि सर्व पदाधिकारी आणि निवडणूक प्रमुख अंबादास बोगासाहेब, तसेच जय साळुंखे साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि बहिणी. आज गेल्या 20 वर्षापासून मी या ठिकाणी नगरसेविका म्हणून निवडून दिलेल्या या भागातील सर्व मतदार नागरिकांनी, ज्या पहिल्यांदा मी निवडून आले तेव्हा आदवाड भाग असल्यामुळे कुठल्याही या ठिकाणी सोयी सुविधा नव्हती. आम्ही विरोधक असलं तरी सुद्धा या ठिकाणी काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि सर्व मतदार आमच्या पाठीशी राहिले आणि महापौर पर्यंत आम्ही पोहोचण्याचं संधी त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि या भागात 10 वर्षात आम्ही प्रयत्न करून काम केलेलं आहे. आणि आता शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी एका वर्षात 13 कोटीचं काम या भागात दिलेलं आहे. आम्ही 10 वर्ष तेव्हा करू शकलो नाही, आता एका वर्षात एवढं काम आपण शहर मध्येच्या आमदारच्या माध्यमातून होत आहे. आता आपल्याला आपल्या पाठीशी आमदार आहेत, अध्यक्ष आहे आणि पालकमंत्री गोरेभाऊ आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असल्यामुळे आपलं शहर विकास होण्यासाठी कोणीही थांबणार नाही. असे चांगलं या भागात चांगला सुधारणा होईल आणि विमान सेवाही या ठिकाणी झालेला आहे. आणि सर्व माता बहिणींना सांगू इच्छिते, IT पार्क सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि सर्वांना आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीशी राहून आणि चारही आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे मी सर्वांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संबोधन धन्यवाद. सोलापूरचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या विधानपटलावर उमटवणारा आमचा दमदार नेता आमदार देवेंद्र कोठे साहेब यांचा हा मतदारसंघ अत्यंत लाडका आहे. का लाडका आहे? नाही, तरी पूर्वीपासूनच नगरसेवक आहेत मॅडम. या भागातल्या लोकांनी त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला
की त्यांना आपल्या पक्षाने महापौर पद दिलेलं आहे. त्याचबरोबर सभागृह नेता म्हणून शिवानंद पाटील साहेब सुद्धा त्याच वेळेस होते. म्हणून हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे. तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की सोलापूरचं सगळं लक्ष या मतदारसंघावर आहे. तुम्ही किती मताधिक्याने आणणार आहे, निवडून तर देणारच आहे, पण सगळ्यात जास्त मताधिक्य याच प्रभागातून द्यावं. कारण तुमचे सगळे लाडके उमेदवार परत एकदा महानगरपालिकेच्या त्या सिंहासनावर बसण्यासाठी आहेत. त्यांच्या बरोबर 2 नवीन उमेदवार दिले. त्यांचं पाहून ह्यांनी नवीन नगरसेवक पुन्हा तयार व्हावेत. तर या ठिकाणी जी गर्दी बघितली तर आनंद वाटतो. आज दादा काही कारणामुळे आलेले नाहीयेत, पण त्यांचा हा सगळा निरोप तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही मीडिया करतेच आहे. तर आज आमच्या इथं या शहराच्या अध्यक्षा ज्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे सोलापूरचा कारभार व्यवस्थित हाताळलेला आहे, अशा दुर्गा असणाऱ्या पण क्षमाशील पण असणाऱ्या आणि सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या आमच्या आदरणीय शहराध्यक्षा यांचे बोल या ठिकाणी आपल्याला ऐकण्यासाठी थांबायचं आहे. देवेंद्र दादांनी भरपूर काय केलं, पण ते बोलण्यासाठी वेळ कमी आहे. म्हणून मी माझं माईक आता आमच्या शहराध्यक्षांच्या ताब्यात देतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि सगळ्यांची भाषण ऐकून कंटाळा आला. आपण एक 4 घोषणा देऊया. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 18च्या निवडणूक प्रचाराचं कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करते. खरं तर आपले प्रचार आधी सुरू आहे आणि कार्यालयाचं उद्घाटन ही औपचारिकता असते. त्यानिमित्ताने सगळ्या लोकांना बोलवणं, एक मध्यवर्ती व्यवस्था करणं आणि त्यातून कार्यालयाचा कारभार, ज्याला कुठे काय काय मिळतं, काय काय अडचणी आहेत त्या कार्यालयातून सोडवले जातात. म्हणून मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आपण केलं. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या माझ्या बरोबर काम करणाऱ्या आमच्या सरचिटणीस सुधाप्रिया मोरे, आमच्या उपाध्यक्षा साधनाताई संघवे, या प्रभागाच्या निवडणूक प्रमुख माननीय सामंतराव गोगा, या इथे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय अनिलजी पल्ली, त्याचबरोबर आमच्या मंडळाचे दोन्ही अक्षय आता गेले, मंडळाचे दोन्ही अध्यक्ष अक्षयांजी खरे, नागेश सरगम, आमचे जयजी साळुंखे, यशवंतजी पाथूर, इथे उपस्थित असलेले जगपाजी कांबळे, आता ज्यांनी आपल्याला हसवलं आणि भाषण केलं ते आमचे पाटील सर शिक्षण आघाडीचे, त्याचबरोबर या विभागातले 4ही उमेदवार माझ्या बरोबर महानगरपालिकेत 97 पासून असणाऱ्या आमच्या भगिनी, माझी मैत्रीण कांचनाताई येत्या, माजी महापौर, आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी पक्ष नेते शिवानंदजी पाटील, त्याचबरोबर यावेळेला आम्ही तुमच्याकडे 2 नगरसेवक होण्यासाठी नवीन आपल्याकडे योजना असते एकावर एक फ्री, तसं 2 आहे. त्यानंतर 2 नगरसेवक, त्याच्यावरती प्रशांत आणि डोलवणीताई. असं का दिलंय तर मगाशी शिवानंदांनी सांगितलं की काही जुने आणि नवे अशांची सांगड घालून प्रभागामध्ये ज्यांनी आपलं काम केलेलं आहे. मगाशी सगळ्यांनी सांगितलं की देवेंद्र जेव्हा इथे शहर मध्ये आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये या 2-3 वॉर्डामध्ये मिळून 13-14 कोटी म्हणजे 40 कोटीचा निधी प्रत्येक प्रभागाला साधारणतः 12-13 कोटीचा निधी आता तरी उपलब्ध करून दिला. त्याची कामं पण सुरू आहेत. काही कामं अर्ध्या टप्प्यात आलेली आहेत, काही कामं सुरू आहेत. एकूण त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये 100 आणि पाण्यासाठी असे 150 कोटीचा निधी त्यांना राज्यांनी, मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपल्या
पालकमंत्री माननीय जवाहर गोरेंनी नगरोत्थानमधून असेल, अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून असेल, असं वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या योजनातून त्यांना उपलब्ध करून दिला. कारण गेल्या 3 टर्ममध्ये शहर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रणितीताई शिंदे या आमदार होत्या. आणि जेव्हा दादाच्या प्रचाराच्या वेळेला आम्ही या मतदारसंघामध्ये फिरलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की वर्षानुवर्षे आमच्या इथे नगरसेवक काम करतात, परंतु नगरसेवकांना खूप कमी प्रमाणात निधी मिळतो. परंतु जेव्हा आमदार म्हणून काम करत असताना केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही आणि हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा झोपडपट्ट्यांचा मतदारसंघ झाला. आणि आता जेव्हा आमदार निवडून आले त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता आपला आमदार शहरामध्ये 3ही आमदार भारतीय जनता पार्टीचे, शहर उत्तर विधानसभामध्ये विजयकुमार देशमुख, शहर दक्षिण विधानसभामध्ये सुरेश बापू देशमुख आहे. आता नवीन आमदार आपले निवडून आलेले देवेंद्रजी कोठे यांच्या माध्यमातून शहराचा पूर्ण विकास, शहराच्या पूर्ण समस्या आपण संपवायच्या. आणि या समस्या संपत असताना त्याला थोडा कालावधी लागेल. या युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते यांचा युवा मोर्चाचा मेळावा संपून ते इथे आले. तो मेळावा पहिल्यांदा बोलून मी इथे आले, त्यांना म्हटलं तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करून शेवटी या. विकास करायचा ठरवला आणि त्यानंतर आमची घोडदौड सुरू झाली. शहरामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना हातवड भागामध्ये 5, वाठारामध्ये 3 दिवस. आम्ही असा विचार करतो की शहराच्यासाठी म्हणून उजनीचं धरण बांधलं आणि आम्हाला मात्र 5 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होतो. शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. कामाच्या दिवशी पाणी आलं तर घरातल्या कोणालाही पाण्यासाठी थांबावं लागतं, एखादा काम मिळून पाणी भरायला घरात बसावं लागतं. किती महत्वाचं काम असो, कोणाचं नातेवाईकाचं लग्न असेल, कोणाच्या घरी काही कार्य असेल, कोणाची वास्तुशांती असेल, कोणाची मुंज असेल, कोणाचा नागसा असेल तरी आणि अचानक कोणाचा मृत्यू झाला आपल्या नातेवाईकांच्याकडे कोणाच्या ओळखीचा, तर आपल्याला त्याला उपस्थित राहणं मुश्किल होतं. का तर आमच्याकडे पाणी येणार आहे ना आणि आपल्याला ती गरजच असते ना. 5 दिवसात पाणी येणार म्हटल्यावर लोक काम धाम नोकरी धंदा सोडून आपल्या कामाचे पैसे मिळवून ते पाणी भरायला घरात थांबतो. आज आपण जर पाणी भरलं नाही तर उद्याला आपल्याला खायला सुद्धा पाणी मिळणार नाही. अशा प्रकारची अवस्था सोलापूर शहर म्हणणाऱ्या गावामध्ये आहे आपली. आणि गरज लक्षात घेऊन दुहेरी पाईपलाईनचं काम केलं. दुहेरी पाईपलाईनचं काम आमचा जेव्हा महानगरपालिकेमध्ये यल्लमताई महापौर होत्या, आमचे शिवानंदांना पक्षनेते होते, त्या काळामध्ये ती पाईपलाईन मंजूर झाली, पूर्ण झाली. त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होता महानगरपालिकेवरती. त्या काळामध्ये शहराच्या विकासाचं काहीही काम झालं नाही. 4 वर्षामध्ये पुन्हा एकदा शहर त्याच पद्धतीने त्याच अवस्थेमध्ये आलं. कारण त्याला बोलणारच पण नव्हतं, लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्याला वेगळं करणारा कोणी नाही, त्याला जाब विचारणारा कोण नाही. आणि त्यामुळे शहराची अवस्था पुन्हा एकदा बकार शहराच्या दिशेने सुरू झाली. आणि आपल्या सुदैवाने विधानसभा लोकसभा लागली. लोकसभेमध्ये दुर्दैवाने आपला खासदार नव्हता, आपण निवडून देऊ शकलो नाही. आणि मला लोकांचं आश्चर्य वाटतं की पुन्हा एकदा ज्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम केलेलं नाही अशाच खासदार आपल्याच आमच्या तिकडे खासदार झाल्या. काय कर्तृत्व होतं म्हणून आपण त्यांना खासदार केलं. आपल्या लोकांनी पण मतं दिली ना त्यांना, त्याशिवाय तर त्या खासदार नाही ना झाल्या. ही आपली चूक आपण विधानसभेला भरून काढली. विधानसभेमध्ये दाखवून दिलं की 3ही शहरातले आमदार भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडून आणले. आता ही पुन्हा चूक करायची नाही आपल्याला. आता पुन्हा ही चूक आपल्याला खूप महागात पडेल. त्यामुळे इथं आपल्याला व्यासपीठावर असलेले 4चे 4 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती निवडून द्यायचे. देणार ना इथं बसलेले देणार ना, त्याशिवाय तुम्ही खालच नाही. तुम्ही कमळाला मत देणार आहात म्हणून तुम्ही इथं कार्यक्रमाला धाडसाने आलेला आहात. परंतु उद्यापासून आपली काय जबाबदारी आहे? उद्यापासून आपण प्रत्येक जण एकमेकांच्या आपल्या प्रभागातले जे लोक आहेत, आपले नातेवाईक आहेत, ओळखीचे आहेत, आपल्या मुलांचे मित्र असतील, आपल्या नोकरी ठिकाणी काम करायला लोक असतील, त्यांना सगळ्यांना जाऊन भेटायचंय. 2-10 वेळेस जाणवली गेली आहे. 10
तास 2 तास लागतील. कामाला जायच्या आधी 1 तासभर आणि कामावर आल्यावर 1 तासभर. संध्याकाळी आपण रोज कट्ट्यावर गप्पा मारत बसण्यापेक्षा आपण जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे. आता मी शिवानंदाच्या मोबाईलमध्ये फोटो बघत होते. आपला प्रचार चालू होता आणि मागं गटारीचं पाणी वाहत होतं. ही अवस्था आपल्या प्रकाराची आजही येत आहे भागामध्ये. हे जर आपल्याला थांबवायचं असेल, हा जर विकास करायचा असेल तर आपल्याला 40चे 40 उमेदवार कमळाच्या चिन्हावरचे निवडून दिले पाहिजे. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडे मत मागायला येतो तेव्हा रिकाम्या हाताने आलो नाहीये. आम्ही आधी केलं आणि मग तुमच्याकडे मत मागायला आलेलो आहे. केंद्रामध्ये 14 साली मोदीजींचं सरकार आलं. 11 वर्ष झाले, 12 वर्ष सुरू झालं. 70 वर्षाच्या राज्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये काँग्रेसचं शासन होतं. 70 वर्षामध्ये आपल्याला या सुविधा मिळाल्या होत्या का? जर मागे म्हणून बघितलं तर इथे काही बुजुर्ग मंडळी आहे. 70 वर्षाच्या काळामध्ये या योजना तुमच्यापर्यंत आलेल्या होत्या का? तुम्हाला कधी बँकेचं अकाउंट 0 पैशामध्ये मिळालं तर का काढून? नव्हतं मिळालं. तुमच्या अकाउंटवरती तुमच्या विम्याचे पैसे किंवा अकाउंटवरती गव्हर्नमेंटचे पैसे टाकले ते तुम्हाला मिळाले होते का? नव्हते मिळाले. आरोग्य विमा तुमचा काढला गेला होता का? काढला नव्हता. तुम्हाला दवाखान्याच्या सुविधा मोफत मिळाल्या होत्या का? मिळाल्या नव्हत्या. सिव्हिलमध्ये रांगाच्या रांगा लावून आपल्याला घ्यायच्या आणि लोक सिव्हिलमध्ये जायचं नाही म्हणून मग कंटाळून खासगी दवाखान्यात जायचे आणि खासगी दवाखान्याचे उपचार आपल्याला परवडायचे नाहीत म्हणून असंख्य लोक मृत्युमुखी पडायचे. आज तशी वेळ नाही. आयुष्यमान भारत कार्डाच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंतचा आपल्याला कोणतंही ऑपरेशन असेल, कोणत्याही आजाराचा खर्च असेल तो आपल्याला मोफत मिळतो. शिवाय महात्मा फुले योजनेतून कुठलेही ऑपरेशन असू दे, किती खर्चाचं असू दे, ते आपल्याला मोफत केलं जातं आणि त्याला कार्डाची अट नाही आहे. केशरी कार्ड असेल, आपल्याला सगळ्यांकडे केशरी कार्ड आहे की नाही? केशरी कार्ड आहे ना सगळ्यांकडे? हो म्हणा की मग. त्या कार्डावरती तुम्हाला महात्मा फुले योजनेचं सगळं मोफत मिळतं. मिळतं ना? त्याचा लाभ घेतला नसेल आपण, ती वेळ आपल्याला येऊ नये, परमेश्वराने ती वेळ आणू नये, पण आलीच तर तुम्हाला स्वतःच्या खिशाला हात लावावा लागत नाही. महात्मा फुले योजनेअंतर्गत मी 12 हार्टचे ऑपरेशन शैलेश पाटील शहरातले हृदयाचे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मोफत करून दिलेले आहे. हे कुणाला शक्य झालं? हे भारतामध्ये असलेलं केंद्राचं आणि भारतीय जनता पार्टीचं असलेलं केंद्रातलं आणि राज्यातलं देवेंद्रजी फडणवीसांच्या राज्यामुळे शक्य झालं. तुम्हाला मी लहान असताना मला आठवतंय की गॅसला 10 वर्ष नंबर लागत नव्हता. 10 वर्ष सुद्धा गॅसचा नंबर मिळत नव्हता. आणि आज तुम्हाला गॅस पाहिजे का, सिलेंडर पाहिजे का असं दारात विचारायला येणारे लोक आहेत. कोणामुळे आली ही परिस्थिती? भारतीय जनता पार्टीच्या शासनामुळे आली. म्हणजे इतकी उपलब्धता गॅसची निर्माण झाली आणि तुम्हाला घरोघरी गॅस मिळायला लागला. 10 वर्ष फोनला कनेक्शन मिळत नव्हतं. फोन लावायला मी अर्ज केला, नगरसेवक झाल्यावर पहिल्यांदा माझ्याकडे फोन आला 1992 ला. 80 साली अर्ज केला होता, फोन मिळाला नाही. 1992 ला मी पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि मग मला दुसऱ्या दिवशी माझ्याकडे घरी फोन आला. तेव्हा VIP व्हायला लागायचं, लोकप्रतिनिधी व्हायला लागायचं, मग तेव्हा परिसर बरोबर ना, मग तेव्हा फोन यायचा. का तर फोनची यांना गरज आहे, लोक फोन करतील. आठवतील तेव्हा सगळे फोनचे बॉक्स होते, आपण नाणे टाकायचं, फोन करायचा. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे सगळ्यांच्या. हे कशाचं लक्षण आहे? डिजिटल इंडिया. ही संकल्पना कोणी आणली? मोदीजींनी आणली. आणि मोदीजींमुळे ह्या सगळ्या गोष्टी, नोटबंदी झाली, सगळ्या लोकांनी मोदीजींना शिव्या दिल्या. पण आज काय आहे? 2 रुपयाची वस्तू सुद्धा फोनवर घेतो आपण, खिशात पैसे बाळगायची काही गरज नाही. स्कॅन करतो, स्कॅनर उघडतो, पैसे देतो, पटकीने गोष्टी मिळतात. खिशात पैसे बाळगायची काहीही गरज नाही. छोटे छोटे मुलं पण हे व्यवहार करू शकतात. आणि याच्यामुळे काय झालं? भ्रष्टाचार थांबला. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये संपला असं मी म्हणत नाही, परंतु भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाला. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आता आपण केंद्राच्या बद्दल बोललो,
हायवे गेलेले आहेत. हैदराबादला जातो रोड, आता चेन्नई पर्यंत जातो, इकडं मराठवाड्यामध्ये जातो रोड, इकडे पुढे बॉम्बे हायवे झालेला आहे, आता नवीन चेन्नई बायपास सुरू झालेला आहे. आणि सगळे रोड कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला काय झालं, आपण दुसऱ्या राज्याच्या जवळ गेलो. आपल्या इथं माजी आमदारांनी आताच्या खासदारांनी घोषणा केली की विमान सेवा सुरू होणारच नाही. आता काय झालं, सुरू झाली ना विमान सेवा. आता काय मुद्दे काढले, आता काय मुद्दे काढले असं ना पेपरला, त्यांच्या नाकावर टिचून विमान सेवा झाली. विमान सेवा, विमान अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. रोज असंख्य लोक विमानाने येतात जातात. मुंबईचं विमान चांगलं चालू आहे, गोव्याचं विमान चांगलं चालू आहे. आता बेंगलोर, तिरुपती ही दोन्ही विमानं, हैदराबाद, हे तिन्ही विमानं लवकरच सुरू होत आहेत. आपल्या सगळ्या लोकांना बालाजीचं दर्शन घेण्यासाठी विमानाने जायचं आहे आणि लवकरात लवकर तिरुपतीला विमान सुरू होणार आहे. आपण तासाभरात तिरुपतीला पोहोचणार, लगेच आपण दर्शन घेऊन संध्याकाळी आपल्या घरी परत, तोपर्यंत 9:19 सुरू होईल. कारण आपलं बालाजी हे कुंदर होते, आपल्याला त्याचं दर्शनाला जायचं असतं. विमान सेवा सुरू केली, दुहेरी पाईपलाईनची गोष्ट झाली. परत विमान सेवा सुरू होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथे आले. आपल्या आमदारांनी मागणी केली, साहेब दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण झालं, परंतु आम्हाला दररोज पाणी पुरवठा करायला पाहिजे नाही लोकांना, लोकांची ही अडचण आम्हाला सोडवायची. आणि आणले कुठं झाली पाईपलाईनचं काम, पाईपलाईन दिली टाका कुठे, पाणी काय एवढ्या मोठ्या पाईपलाईन पाणी घरोघरी पोचायला ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या पाहिजे, त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युशन नाही पाहिजे तुमच्या घरापर्यंत. गावामध्ये आहे, अकरा भागात पुढे प्रत्येकाच्या घरापर्यंत अजून नाही आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची लाईन गेलेलं नाही. त्यासाठी 892 कोटी रुपयाची आम्हाला मदत पाहिजे आहे शासनाकडून. 1 मिनिटाचाही विचार न करता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला 892 कोटी तात्काळ मंजूर करून दिले. त्याचं टेंडर निघालं, काम सुरू होतंय, टेंडर निघालं आणि आता आचारसंहिता संपल्या या टाक्यांचं आणि पाण्याच्या लाईनचं काम सुरू केलंय, करणार आहेत आपण. दुसरी एक गोष्ट, आता आपण शिवसेनेचा गोष्ट बघितलाय, शिवसेनेची जाहिराती बघतो. आमच्या साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना सुरू केली. खरं खरं सांगा मला काही न, कुणी केली हो योजना? लाडक्या बहिणीची योजना कुणी केली? देवाभाऊंनी केली, फडणवीस साहेबांनी, बरोबर. देवाभाऊंनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाची योजना सुरू केली, प्रत्येकाच्या खिशामध्ये, खात्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला काय कुठे जाऊन सही करा, मग ते करा, 1500 रुपये घ्या, त्यातले काही पैसे द्यायचे असं काही नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात. तेव्हा असं म्हणाले की ही सगळी लाच देतो आपण महिलांना आणि ही योजना विधानसभा निवडणूक झाली की बंद होणार आहे. झाली का बंद? 2047 पर्यंतचा आराखडा आपण तयार केला विकासाचा आणि त्याच्यामध्ये 2047 पर्यंत किमान आपल्या भारतीय जनता पार्टीचं शासन केंद्रात आणि राज्यात राहणार आहे आणि लाडकी बहीण तेव्हापर्यंत सुरू होणार आहे. आपण आम्ही असू नसू तुम्हाला हे पैसे मिळणारच आहे. पण म्हणून आपण काही तुमच्याकडे बदलत काय मागितलंय, काय मागितलंय? 1500 रुपयाचे आम्हाला थोडे द्या म्हणले का? नाही दिले. आता काय द्यायचंय तुम्हाला? एकच मत द्यायचंय, त्यांना 4 मतं द्यायची आपल्याला, फक्त 4 मतं. त्याच्यासाठी आपण इथे सगळेजण जमले. या सगळ्या योजना मी तुम्हाला काय सांगितल्या, उज्ज्वला गॅस योजना असेल, घर तिथे शौचालय असेल, घर तिथे नळ असेल, या सगळ्या योजना त्याशिवाय पंतप्रधान आवास योजना, प्रत्येक माणसाला स्वतःचं पक्क घर मिळायला पाहिजे असं मोदीजींना वाटलं आणि म्हणून आवास योजना सुरू केल्या. अनेकांना त्याच्यातून घर मिळाले. आडमास्तर सगळीकडे दमका उठे वाजवत आहेत, मी दिलं घर, मी दिलं. एक घर आडमास्तरांनी दिलेलं नाही. तुमच्याकडनं पावत्या फाडून घेतल्या, सभासद करून घेतलं, घर दिलं मोदीजी. हे मोदीजींनी सांगितले की घर कोण दिले? आणि माणसाचं काय सांगत त्याला फक्त पावत्या फाडण्यापुरतं सन्मान घेतले की नाही? ज्यांनी पैसे घेतले त्याला घर मिळालंच नाही.
अशा प्रकारची फसवेगिरीची योजना भारतीय जनता पार्टीची नाही. तुमच्याकडनं एकही रुपया घेतलेला नाही. हे सगळं मोफत दिलंय. शिवाच्या घराला पाणी पुरवलंय, वीज दिलंय आणि घर अतिशय सुंदर बांधले. वेगवेगळं असेल, मीडिया कुंड असेल, लाईट द्यायला असेल, आमच्या विजय देशमुखांनी लाईट द्यायला घर बांधले. त्याचं उद्घाटन, त्याचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेगावच्या हस्ते झालं. गोरेगाव पालकमंत्री झाले त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शहराला निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्या मार्फत शहरामध्ये विकासाची कामं सुरू आहेत. हे सगळं करत असताना हे जे आमचे सगळे नगरसेवक होणार आहेत, उद्या त्याची 2 नगरसेवक आणि उद्या होणारे 2 नगरसेवक, ज्या ज्या अडचणी तुम्हाला येणार आहेत त्या त्या अडचणी तुमच्यापर्यंत येऊन जमिनीवर असलेले नगरसेवक आहेत. हे म्हणजे बडेबाबकी आपल्यासाठी वाटले लोक आहेत. तुमचा फोन उचलतील, तुमच्या हाकेला होत येतील, तुमच्या घरी येतील, तुम्हाला सांगतील. तुमच्या प्रत्येक गोष्टीला धावून येणारे नगरसेवक आहेत. शिवाजीनगरचे तुम्ही तर अनुभव घेतलाय. आमच्या ताई 5 वेळा निवडणुकीला उभे आहेत आणि त्यामुळं आणि त्याच्याबरोबर आमच्या पल्ली आणि आमच्या गडकरी ताई हे दोघं नगरसेवक पुन्हा एकदा आता आपलं नशीब आजमावत आहेत आणि आपल्याला सांगणार आहेत. हे सगळं सांगत असताना ही जी विकासाची गरज आहे ही तुम्ही भारतीय जनता पार्टीचं शासन महानगरपालिकेवरती निवडून आणल्याशिवाय आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून या प्रणवामध्ये आपण गेले 5 जवळजवळ 25 वर्ष आपण आपले नगरसेवक निवडून देतो. तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, परंतु आता येणारा निवडणुकीचा काळ हा अतिशय अवघड काळ आहे. 8 दिवस राहील, पुढच्या गुरुवारी मतदान आहे, बरोबर आहे ना? संक्रांतीचा दुसरा दिवस आहे. आपली जत्रा संपतीये, त्या दिवशी कार्यक्रम आहे. जत्रा संपतीये, सिद्धरामेश्वराला नमस्कार करा. आपली पवित्र जत्रा 12 तारखेला सुरू होईल, 15 तारखेला संपणार आहे. 15 तारखेच्या दिवशी 14 तारखेला आपला तिळगुळ घ्या गोड बोलायचा कार्यक्रम होणार आहे. एकमेकांच्या घरी जा, सगळ्यांना सांगा तिळगुळ देताना. उद्या मतदानाला या. मतदान कुणाला करायचंय, उद्याला कमळाला मतदान करायचंय. तुम्हाला उमेदवारांची नावं माहीत असू देत नसू देत, शहरामध्ये 102 ठिकाणी कमळ आहे. भारतीय जनता पार्टीने शहरातल्या प्रत्येक भागामध्ये दुसरं कुठलं चिन्ह नाही. आमचा उमेदवार कमळच आहे. उमेदवार काय म्हणायचं कारण नाही. आमचा उमेदवार कोण आहे? आमचा उमेदवार कमळ. आणि कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आपल्याला. शहरात तुमचे सगळे नातेवाईक सांगा. शहरात तुमच्या कुठे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, स्नेही असतील, मुलांचे मित्र असतील, मुलींचे मित्र मैत्रिणी असतील, त्या सगळ्यांना सांगा. फोन जर आपण बोलतो नाही तासा तास गप्पा मारतो सगळ्यांची, तेव्हा त्यांना पहिल्यांदा आवाज करा, तुझ्या भागात कोण उभारलंय, कोणी का उभारलं ना, त्याचं चिन्ह कमळ आहे. त्या कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबाय 15 तारखेला तू. आणि शहरातले जास्तीत जास्त उमेदवार कमळाच्या चिन्हावरचे आपल्याला निवडून आणायचे. आणि हे निवडून आलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीचं शासन महानगरपालिकेवरती गेल्यानंतर तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत. आज तुमच्याकडे फारशा समस्या राहिलेल्या नाही आहेत. पाण्याची एक मेजर सोडली तर बाकी सगळ्या समस्या शिवाजीनगरांनी आणि आमच्या काजनाताईंनी सोडवलेल्या आहेत. सगळ्या योजनांचे तुम्हाला लाभ मिळतात ना? सगळ्या योजनांचे लाभ मिळतात की नाही? आयुष्यमान भारतचं कार्ड काढून दिलं की नाही? डोळ्याची मोठी शिबिरं झाली आहेत, मोठी मोठी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत प्रभागामध्ये, मोफत औषधोपचाराच्या योजना आहेत दवाखान्यामध्ये. तुमचा जास्तीत जास्त पैसा तुमच्या वापरासाठी याव्यात म्हणून सरकारने सर्व योजना जवळजवळ मोफत केलेल्या आहेत. कोविड मध्ये तुम्हाला लस मोफत दिली. अमेरिकेसारख्या शहरामध्ये सुद्धा आपण मोफत लस दिली. 130 कोटी लोकांना मोफत लस देणं हे सोपी गोष्ट नाही. तरी पण सरकारने हा खर्च सोसला आणि आपले जीव वाचवले आणि आपण लस घेतली, आपण त्यामुळे जिवंत राहिलो आणि आज आपण एकमेकांना दिसतोय. कोविडमध्ये जर गेलो असतो आपण, पण मोदीजींनी हे काम केलं आपल्यासाठी. देशातला माझा प्रत्येक शेवटचा माणूस तुमच्या घरोघरी येऊन लोकांनी तुम्हाला बोलवले लस इथे घ्यायला या. कोणतं सरकार करतो असं? आपल्या जीवाची पर्वा कोण करतं? पण मोदीजींसारखं शासन करता आहे म्हणून हे सगळं घडतं. कोविडमध्ये लोकांच्या हाताला काम नव्हतं, तो उपाशी मरू नये,
त्याचं काम व्हावं म्हणून त्याला 2 तास पोटाला मिळावे म्हणून 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीच्या नावाने आज ताब्यात दिले. आज ताब्यात दिले ना, देत आहेत पण कोविड संक्रमण बंद केलं का? चालू आहे. मग मला सांगा, या लोकांच्या खोट्या घोषणांना बळी पडू नका. प्रणितीताईंचे परवाच्या दिवशी पेपरला एक बातमी वाचली. भाजपवाले 1500 रुपये देऊन महिलांची अब्रू विकत घेत आहे. बरोबर आहे? बरोबर आहे काय? माझ्यासारख्या एका महिला अध्यक्षाला प्रचंड दुःख झालं, प्रचंड वाईट वाटलं. एक स्त्री महिला खासदार अशा प्रकारचं वक्तव्य करू शकते? त्याचा निषेध करते मी. त्यांचा निषेध आहे. एक महिला असताना अशा प्रकारचं वक्तव्य आमच्या सगळ्या भगिनींच्या बद्दल करणं हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे. म्हणून आज आपल्या खासदार प्रणितीताई शिंदेचा मी जाहीर निषेध करते. अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे आमच्या महिलांचा अपमान आहे. हा करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही खासदार आहात, तुम्ही या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही आमच्या महिला भगिनींमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करता? अत्यंत खेदजनक बाब आहे. म्हणून या काँग्रेसला कदापिही तुम्ही बघितलं नाही पाहिजे. आणि आपल्या समोरचे उमेदवार कोण आहेत याचा आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपले उमेदवार 4ही कमळाचे चिन्ह घेऊन उभे आहेत. त्यांना येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही सण संक्रांत 14 तारखेला तरीही आपली संक्रांत सप्तमीपर्यंत चालते. तुम्ही देवाला नमस्कार करा, सिद्धरामेश्वराच्या पाया पडा आणि सांगा की मी ज्या उमेदवाराला मत द्यायला चालली आहे तो माझा उमेदवार सिद्धरामेश्वरा निवडून येऊ दे. माझ्या सोलापूर शहराचं भलं करण्यासाठी मी माझं पवित्र मत कमळाला देते, मला यश येऊ दे. अशा प्रकारची सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करा. आपले उमेदवार निवडून येणारच आहेत असा विश्वास बाळगा. तुम्हाला काहीही कोणी सांगितलं तरी त्याचं ऐकायचं नाहीये. सगळ्यांनी मिळून आपल्या उमेदवाराला 100% मतदान करावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करते आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की हे जे आपल्याकडे मशीन्स आहेत, 2 प्रकारचे 2 मशीन आहेत, महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी. अशा एका मशीनवर 2 उमेदवार आहेत. त्यामुळे 2 उमेदवार तुम्हाला 2 उमेदवारांना मतं द्यायची आहे. 1 2 3 4 1 2 3 आणि 4 आणि प्रत्येकाची संख्या दिलेली आहे. तुमच्या या पॅम्पलेट वरती खरं म्हणजे नंबर बघायची काही गरजच नाही आहे. तुम्हाला कमळचं चिन्ह दिसतच आहे. किती नंबरवर आहे बघायचं काही कारण नाही. तरी मी तुम्हाला सांगते, कांचनाताईंचं नाव अ मध्ये 2 नंबरवर आहे, जोडवणीताईंचं ब मध्ये 2 नंबरवर आहे, पल्लीचं नाव 2 नंबरवर आहे आणि पाटलांचं नाव 4 नंबरवर आहे. हे नंबर तुमच्या लक्षात राहिले तर उत्तम, ते बघून करा. नाहीतर कमळ दिसलं की बटन दाबायचं आहे. हे चिन्ह दिसतच आपल्याला. आपण अनेक वर्ष झाली मतदान करतोय. त्यामुळे या चिन्हाचे समोरचं बटन दाबून 4ही उमेदवारांना ते भरघोस मताने निवडून देण्याचा जो संकल्प केलेला आहे, जो पण केलेला आहे, जो निर्धार केलेला आहे, तो पाळण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. आणि तुमचे उमेदवार निवडून आल्यानंतर याच कार्यालयामध्ये सगळ्यांचे सत्कार करायला आपण सगळ्यांना परत जमूया असे माझ्या बंधूंना आणि लाडक्या बहिणींना विनंती करते. धन्यवाद. जय हिंद.